नमस्कार मित्रांनो, टेक विथ राहुल या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा, जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील. मित्रांनो, तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली असेल आणि तुम्ही भरलेला ऑनलाईन अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला नोंदणी व सभासद फी म्हणून ₹1 इतकी फी भरावी लागते. त्यानंतरच तुम्ही बांधकाम कामगाराकरिताच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास पात्र होतात. मित्रांनो, तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर नोंदणीवेळी तुम्ही जो मोबाईल क्रमांक दिला होता त्या क्रमांकावरती अशा प्रकारचा मेसेज अर्ज मंजूर झाल्याबाबत व नोंदणी फी भरण्याबाबत पाठविण्यात येतो. मित्रांनो, या मेसेजमध्ये असलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला नोंदणी व सभासद फी भरावी लागते. मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मी नोंदणी फी भरण्याची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम पोस्टची लिंक पाहायला मिळेल. तर चला मित्रांनो, पाहूयात बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्याकरिताची नोंदणी व सभासद फी ही ऑनलाईन कशा प्रकारे भरायची याबाबत सविस्तर माहिती. मित्रांनो, तुम्ही भरलेला बांधकाम कामगार योजनेचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्ही नोंदणीवेळी जो मोबाईल क्रमांक दिला होता त्या मोबाईल क्रमांकावरती अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला अर्ज मंजूर झाल्याबाबत पाठविण्यात येतो. मित्रांनो, अर्ज मंजूर झाल्याबाबत असा मेसेज प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला नोंदणी सभासद फी ही भरावी लागते. तर मित्रांनो, आता ही नोंदणी सभासद फी कशा प्रकारे भरायची याबाबत या ठिकाणी माहिती पाहूयात. तर या ठिकाणी या मेसेजमध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकला तुम्हाला ओपन करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर या ठिकाणी ओपन होईल. तर वरती तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर टाकण्याकरिता विचारलेला आहे. या ठिकाणी तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि खाली नोंदणीवेळी जो मोबाईल क्रमांक दिलेला होता तो मोबाईल क्रमांक खालच्या रकान्यामध्ये टाकायचा आहे. दोन्ही माहिती भरून झाल्यानंतर सेंड OTP या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, नोंदणीवेळी तुम्ही जो मोबाईल क्रमांक दिलेला होता त्या मोबाईल क्रमांकावरती म्हणजेच या ठिकाणी जो मोबाईल क्रमांक आत्ता आपण टाकला होता त्या मोबाईल क्रमांकावरती टेक्स्ट मेसेज स्वरूपामध्ये परत एक मेसेज तुम्हाला येईल आणि त्या मेसेजमध्ये असलेला OTP क्रमांक या वरच्या रकान्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे आणि खाली व्हॅलिडेट OTP या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे पेमेंट डिटेल्स तुमच्यासमोर या ठिकाणी ओपन होईल. वरती तुम्हाला वर्कर नेममध्ये तुमचं नाव दिसून येईल. तसेच खाली रजिस्ट्रेशन फी म्हणजेच नोंदणी फी म्हणून तुम्हाला ₹1 इतकी फी ही भरायची आहे. ही फी भरण्याकरिता खाली मेक रजिस्ट्रेशन पेमेंट हा पर्याय तुम्हाला दिसत आहे. या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर या ठिकाणी ओपन होईल. तर तुम्ही या ठिकाणी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग किंवा UPI किंवा वॉलेट किंवा कॅश कार्ड किंवा QR कोड अशा विविध माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता. तर या ठिकाणी सर्वात उत्तम हा उपाय UPIचा आहे. UPI सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी फोनपे, GPay, पेटीएम असे UPIचे ऑप्शन या ठिकाणी येतील. तर तुमच्याकडे जो ऑप्शन उपलब्ध असेल तो ऑप्शन तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. मी या ठिकाणी फोनपे हा पर्याय या ठिकाणी निवडतो. त्यानंतर मित्रांनो, ऑटोमॅटिक तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असलेल्या फोनपे ॲप या ठिकाणी ओपन झालेलं तुम्हाला दिसून येईल आणि या ठिकाणी आता ₹1 इतके हे पेमेंट फोनपेच्या माध्यमातून आता आपल्याला पे करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, लगेचच तुम्हाला या ठिकाणी तुमचं पेमेंट यशस्वी झाल्याबाबतचा या ठिकाणी तुम्हाला मेसेज येईल आणि अशा प्रकारे या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या ठिकाणी तुम्ही बांधकाम कामगार म्हणून जी नोंदणी केलेली होती ती नोंदणी व नोंदणी फी या ठिकाणी अशा प्रकारे पूर्ण होते. तुम्ही या ठिकाणी खाली पाहू शकता नोटमध्ये युअर फॉर्म इज ॲक्टिव्ह म्हणजेच या ठिकाणी आता तुम्ही जी नोंदणी केलेली होती ती नोंदणी या ठिकाणी ॲक्टिव्ह झालेली आहे. तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ज्या विविध योजना आहे त्या योजनांचा लाभ घेण्याकरिता या ठिकाणी आता तुम्ही पात्र झालेले आहात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसंच मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच
नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील. तर चला मित्रांनो, भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.